निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना. प्रचंड स्वविबळ पाठीशी नित्य आहे रे मना, नित्य आहे रे मना. जय शिवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज. हॅलो. हा बोला ताई. हा श्री स्वामी समर्थ. हा श्री स्वामी समर्थ. बोला ताई. सुनीता ताई आहेत ना? हो. हो, मला अनुभव शेअर करायचा होता कुठून बोलताय ताई? पुण्यातून. हा बोला ताई. तसा अनुभव 10 वर्षापासून आहे, म्हणजे नाही अरे का. बापरे. पण ते आत्ता महिला सेवा ग्रुप नाही का, हा तेव्हापासून कळालं मला. अच्छा. हा. हा काय अनुभव आला? अनुभव म्हणजे माझ्या मिस्टरांना नाही का हा पोलीसमध्ये येते. हा. तर पुण्याला ते अपडाऊन करत होते. आम्ही राहायला दौंडला होतो. हा हा. तर अमावस्या होती त्या दिवशी आणि त्यांना नाही का नेमकी काय झालं मला नाही कळलं. हा हा. पण नाही का घरी आल्याच्या नंतर त्यांना त्रास व्हायला लागला. काय त्रास झाला? त्रास म्हणजे कसं ते लागी लागल्यानं वरडायला वगैरे लागायले. हा. तर नाही का मला घेऊन जायचंय, तुझे रक्त वगैरे असं काहीतरी वरडायला लागले. अच्छा अच्छा. हा हा. हा. मग ते खूप दिवस चाललं, मग इकडं ने तिकडं ने वगैरे अरे बापरे. चालू केलं. मग ते कुठेच फरक पडेना. हा. आणि मग असं खूप दिवस म्हणजे 2-3 महिने झाले चर्चमध्ये नेलं. अरे बापरे. तर चर्चमध्ये पण असं नाही का कन्नड बोलायचे. म्हणजे आम्ही मराठीच बोलतो. अच्छा हिंदी तरी मराठी पण. वगैरे. हो, कन्नड भाषेत. चर्च ते हे असतात ना, काय म्हणतात चर्च मधले आपले अच्छा. हा जे कोणी ते असेल. त्यांच्यावर कन्नड भाषेत बोलायचे. अरे बापरे. हा हा. चांगले 10-20 मिनिटं बोलायचे. म्हणजे बापरे. तेव्हा त्यांना काही कळायचंच नाही त्या टायमाला, म्हणजे नाही का. हा फादर. आणि फादर हा. ते म्हणायचे चर्चमध्ये आणा. मग संध्याकाळी चर्चमध्ये न्यायचं म्हणलं की ते चर्चवाल्याचे चर्च बंद व्हायचं आणि काहीतरी असा प्रॉब्लेम यायचा. मग असं नाही अच्छा. का. हा मग असं एक दिवशी मी अशी झोपलेली सकाळी खूप हा. रात्रीची त्रास द्यायची ना. तर असं म्हणजे ते भगवा कपड्यामध्ये नाही का असे समजा स्वामीच आले असे समजा. अच्छा अच्छा. आणि नाही का ते सांगायला लागले की दार उघडल्याच्या नंतर दार वाजवलं. मी दार उघडलं तर झोपेतच नाही का हा. त्यांना बोलले, म्हणले कोण आहे असं वगैरे. मग ते अच्छा. म्हणले की काही नाही, मला चहा प्यायचंय. अरे बापरे. तर तर मी नाही का चहा प्यायला म्हणलं आता घरी कोण नाही, मी 10 रुपये देते, तुम्ही चहा घ्या म्हणले बाहेरून. हा. तर ते म्हणले नाही मला चहाच प्यायचाय तुझ्या घरी, असं अगं आहे बाई. तसं आहे वगैरे सांगायला लागले हम्म. की नाही का. तर मग मला थोडं अनुभव आला. पण कसं ते जी गोष्ट झाली ना ते सांगायची ना, की बाबा हम्म. असं झालं तसं झालंय, हम्म. तुझ्या संकट आहे, तुझ्या घरात असा त्रास होते वगैरे. हो. आणि नंतर मग ते म्हणायला लागले कब्बर चहा पाच, मी रुद्राक्ष देतो, तुझ्या घरातलं अच्छा. संकट निघून जाईल म्हणे. अरे बापरे. हा हा. तर मी म्हणलं नाही का घरी कोण नाही सध्या, मी हम्म. हे 10 रुपये घ्या आणि बाहेर प्या म्हणलं. तर हम्म. नाही म्हणायचे. तर मग. नाही ते मग सांगायला लागले की तुम्ही स्वामींच्या मठात जावा. तर अच्छा. स्वामी हे गोष्ट मला काही माहितीच नव्हते. म्हणजे हम्म. मी नवनाथाचं पारायण 7 वर्ष केलेले आहेत. अरे अं, बापरे. पण स्वामींचं म्हणजे स्वामी म्हणजे असे गुरु वगैरे असं हे हेतून मी समजायचे ना. तर हम्म. मग त्यांनी सांगितलं की असं असं हेत जावा. आणि का त्यांनी सांगितलं ह्या शाळेच्या पाठीमागं तुम्ही जावा, तिथे गेले की ऍड्रेस सांगतेले वगैरे. अच्छा अच्छा. हा हा. तर मग आमचा मुलगा 8वीला होता त्या हा. टायमाला. मग त्याला विचारलं, म्हणलं जाऊया का. तर ते म्हणला जाऊया, पप्पाला खूप त्रास होतोय, आपण काही करू, आपण पण जाऊया. बरोबर आहे. हो. शाळा मग आम्ही त्याला गाडीवर घेतलं हम्म. आणि मी गेले. तर नाही का घाबरत म्हणजे ऍड्रेस माहिती नॉर्मल थोडे माहिती होतं ना. हा.
तर मग तिथं गेल्याच्या म्हणजे नंतर एक असं माणूस आला, म्हणलं असं असं मठ आहे का इथं स्वामींचं. तर ते म्हणले चला मी तिकडे चाललोय. मग अरे त्यांनी बापरे. असं हो, तर मग त्यांनी म्हणले चला गाडीच्या मागं माझ्या गाडी घ्या. मग तिथून आम्हाला नेलं, पण असं एकदम जंगल सारखं होतं. मी म्हणायचं हा माणूस फसवते बरोबर का, आहे. घाबरत नाही का, मुलगा लहानच होता हो, ना ते. भीतीच वाटते. हो. हो, तर मठ थोडा लांब आहे असा दौंडमध्ये. हम्म. आणि मग तिथे गेल्याच्या नंतर त्यांनी एक मला थोडीशी झेंडा दिसला केसरी. मग म्हणले हा इथं दत्ताचं मंदिर असणार आहे कुठेतरी म्हणले. हा हा हा. मग तिथे गेल्याच्या नंतर मग मंदिरात गेलो आम्ही. हा. आणि एक नारळ त्यांनी जे दारात आलते ना त्यांनी सांगितलं होतं खडीसाखर, एक नारळ, हार घेऊन जावा म्हणून तिथं अच्छा अच्छा. हा. गुरुवारचं. मग मी ती जाताना घेऊन गेले, तिथं हम्म. ठेवले. तर असं नाही का माझं एकदम अंग कापायला लागलं, मोठे मोठे रडायला लागले मी. अरे बापरे. आणि आणि सगळे ग्रंथ वाचायला बसलेले पारायणला. मग हम्म. त्यातलेच दादा एक उठले आणि मला म्हणले की ताई का रडताय. तर मी म्हणलं मला काय बोलताच येईना तरी पण रडते. आई गो. मग ते म्हणले की तुम्ही काय करा, रविवारी या आणि तिथं नाही का प्रश्न हा. उत्तराचं मग त्या टायमाला या तुम्ही. मी म्हणलं ठीक. मग रविवारी आम्ही गेलो. मग माझे मिस्टर पण सुट्टी असायची ना, त्यांना अरे पण वा. घेऊन हा गेले. हा. मग ते पण आले, मुलगा मुलगी सगळे अरे वा. आम्ही गेलो. मग तिथं आरती झाली, ते आपला अनुभव सांगतात तेच अनुभव हम्म. घेतला वगैरे. मग प्रश्न उत्तराच्या लाईनीत जाऊन बसलो. मग त्यांनी सांगितलं की त्यांना बाहेरचं आहे आणि तुम्ही ते ओ. हे करा ते करा वगैरे. मग ते अरे म्हणजे बापरे. सेवा दिली. मग तिथंच मी पुस्तक घेतलं, स्वामींचा एक फोटो घेतला हम्म आणि सारामृताचं पुस्तक घेतलं. ती नादे ते वाचायची वगैरे. हम्म. ते थोडं कमी आलं. आणि नंतर मग आमची बदली झाली. आम्हीच पुण्यात शिफ्ट झालो, म्हणजे नाही मुलांच्या अच्छा अच्छा. शिक्षणासाठी. हा हा हा. तर पुण्यात आलो तर दारात असं दत्ताचं झाड होतं. अरे वा. तर त्यांना काही त्रास व्हायला लागला ना, हा. त्या दत्ताच्या झाडाला प्रदक्षिण घालायचे. स्वतःहून. स्वतःहून घालायचे. त्रास व्हायला, अंग कापायला लागले की ते स्वतःच जायचे अरे वा. आणि हा. मग प्रदक्षिण घालायचे. मग दोन तीन प्रदक्षिणा घातल्या की शांत व्हायची, परत येऊन झोपायची. हा हा. असे करायचे. मग ते खूप असं ते कमी 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 होत झालं. म्हणजे अरे स्वामींची वा. मी तेव्हा फक्त सेवा कधी थोडी फक्त 11 माळी जप करायची. मला पुढचं काही माहितीच नव्हतं. हा हा. आणि त्याच्यानंतर मग 1-2-3 वर्ष झालं आणि अचानकच त्यांच्या पोटात दुखायला लागलं. बापरे. हा हा. पोटात दुखायला लागलं तर मग आम्ही कैरी खाल्ली होती. अच्छा. कैरीचं निमित्त झालं आणि त्यांच्या पोटात दुखायला लागलं. ओ. मग अचानकच ऍडमिट केलं रात्रीच आम्ही त्यांना. हा. तर त्याच्या आधी 2 दिवस नाही का मला स्वप्नात येऊन असं दाखवत होते, मी व्हीलचेअरवर त्यांना घेऊन अशी फिरत्या आणि नाही अरे का त्यांना बापरे. वाघ खायला येतात. अगं बाई. हा आणि असं मला काहीतरी स्वप्नात दाखवले. तर हा. मी नाही का असं म्हणलं, तिसऱ्या दिवशीच ह्यांना ऍडमिट केलं. ऍडमिट केलं तर बापरे. बघा, डॉक्टर म्हणले म्हणजे की स्वामींनी आधीच संकेत दिले तुम्हाला. हो, ते वाघ यायचे त्यांना हा खायला लागलेले. मी त्यांना हा म्हणते तुम्हाला मी काही नाही होणार, माझ्या आड लपा तुम्ही, असं हा. म्हणते. आणि असं मी म्हणता म्हणता नाही का त्यांना ऍडमिटच झाले ते. अच्छा. आणि ऍडमिट झाल्याच्या नंतर हा. मग त्यांना ऑपरेशन केलं. डॉक्टर म्हणले कसलं? आपल्याला आतड्यांचं ऑपरेशन. अरे बापरे. हा म्हणजे आपल्याला छोटे आतडे 9 मीटर असतात ना, हा हा. तर त्यातले 6 मीटर काढले, 3 मीटर ठेवले. बापरे बापरे. हा त्यातनं इन्फेक्शन झालेलं त्यांना आतड्यांना. हा. तर मग ते निमित्त झालं. मग ते ऑपरेशन झालं. 8 दिवस झाले की ते आतडे आतल्या आतच परत फुटले. बापरे. बापरे. मग ते आतडे आत फुटल्याचे ते डॉक्टरच्या लक्षातच नाही आले की अरे. बाबांनो आतडी फुटले. ते जे ओढणं आणणं चालू केलं 4-5 दिवसाने ते ते सगळं सगळं आतमध्ये जात होत. हा. पसरले, सगळीकडे अरे पसरले. अरे त्याचं अरे. इन्फेक्शन झालं आणि ते वास बाहेर यायला लागला. तर बापरे. डॉक्टरना मी म्हणत होते, डॉक्टर नाही का वास येतो वास येतो. डॉक्टरने काही लक्षच दिले नाही. अरे. आणि नंतर मॅडम आल्या. मॅडम म्हणल्या वास कशाच येतोय, वास कशाच येतोय. हा. मग त्यांनी दाबून बघितलं तरी सगळे ते शी वगैरे सगळं बाहेर. त्या बापरे. ऑपरेशन मधून. ते ऑपरेशन म्हणजे किती 16 टाकेचं ऑपरेशन होतं. बापरे, किती मोठं होतं ते. हो. आणि मग ते परत त्यांना ऑपरेशनला न्यायला लागले. तर मग नाही का परत बापरे. ऑपरेशनला नेलं, परत ऑपरेशन केलं. त्यांचं सगळं आतलं बाई चरबी गो. वगैरे सगळे काढली. हा. आणि काढल्याच्या नंतर मग मी आमच्या सासूबाईंचे गुरु आहेत ना,
हम्म. तर त्यांना विचारलं असं असं माझ्या स्वप्नात आलं, कोण मला आहेत असं त्यांचे व्हायला लागले. गुरु? त्यांची गुरु लेडीज आहे ती. त्यांना ते रेणुका मातीचं हे अच्छा अच्छा. हा हा. परडे त्यांनी विचारलं तर ते हम्म. म्हणले अहो त्यांना बाहेरचे तुम्ही काही दवाखान्यात ठेवू नका, हा. तुम्ही तिकडं बाळूमामाच्या मंदिरात न्या त्यांना, तर अच्छा अच्छा. राहतील. नाही तर त्यांना नाही का सगळे एक एक पार्ट करून सगळे नाचवतील, शरीर सगळं अरे नाचून ते बापरे. जाताना घेऊन जातील आणि असे करे. मग ते म्हणले नाही का नसेल असं काही नसेल असं माझं दृढ झालं. हा. म्हणजे असं ऑपरेशन एवढं मोठं झालं ना, आपण बाळूमामाच्या मंदिरात कसं घेऊन जाणार ना. बरोबर आहे. हा. तर ते म्हणायचे अम्ब्युलन्स करा आणि तुम्ही तिथं न्या, तिथं हम्म. व्यवस्थित होईल, दवाखान्यात ठेवलं की तुम्हाला असाच त्रास होणार, ते येऊनच हम्म. देणार नाही घरी, असे सांगायला लागले. हो. आणि मग मी म्हटलं नाही नाही, बरं झाल्याच्या नंतर मी घेऊन जाईन, पण आता सध्या तर नाही नेणार. बरोबर तर आहे. मग ते ऑपरेशन झालं आणि दुसरं ऑपरेशन झालं आणि परत 1.5 महिना मी दवाखान्यातच ठेवलं त्यांना. हो. आणि 1.5 महिन्यानंतर मग तोवर त्यांचं नाही का हा. काळजात पाणी, छातीत पाणी आई हो, ग. पाठीत पाणी हो, असं झालं. मग ते सगळं क्लिअर केलं, घरी आणलं 1.5 महिन्यानं, 2 दिवस घरी ठेवलं हा. आणि तिसऱ्या दिवशी उलट्या चालू झाल्या. अरे इतका बापरे. उलट्या चालू झाल्या की बरं, त्यांची किडनीची क्रिएटिन वाढलेली ना, तर 9.5 पॉईंट वर गेलती. बापरे. परत आम्ही नेऊन ऍडमिट केलं त्यांना. तर हम्म. डॉक्टर म्हणले की किडनीची क्रिएटिन वाढली, आता कंटिन्यू ह्यांना नाही का हा. डायलिसिस करावं लागेल बरोबर बरोबर आहे. असं. मग त्यांना मग ऍडमिट केलं आयसीयू मध्ये. आणि हम्म. आम्ही बाहेर बसलो तर मुलगा आणि मी रडायला लागलेलो. आणि मग अशीच पांढरी साडी घातलेली लेडीज होती आणि हात फिरवून म्हणली का ग काय झालंय, तर मी म्हणलं असं असं झालंय. मग ते हम्म. म्हणले काही नको करू, ते सणात माहितीये का, सणात ग्रुप काहीतरी होता बघा. अच्छा. हा हा. हा, ते लेडीज होते. ते म्हणले असं असं तू कर, स्वामींच्या मठात जा हा. आणि एक नारळ ठेव, पाया पड आणि आपलं सारामृताचं पारायण चालू कर. हम्म. मग माझ्या थोडं थोडं पहिलं लक्षात यायला लागलं. मध्यंतरी मी गॅप गेलता ना, ते हो हो पुस्तक हो. वगैरे वाचायचं बंद केलतं. बरोबर आहे. तर हा. मग माझ्या लक्षात यायला लागलं की बाबा ते नाही का काहीतरी करावं. मग मी हम्म. त्यांना तिथं सोडलं. संध्याकाळी गेले, हम्म. गुरुवारी संध्याकाळी गेले, पटकीनं मठात नारळ ठेवला आणि पारायणला बसले. हा. आणि पारायणला बसले आणि मला जवळजवळ 6ला मी बसलेली पारायणला, हा. रात्री 11:30 वाजले. बाप पेशंट रे. तिथंच, मुलगी आणि मुलगा त्यांच्या जवळ. आई गो. मला म्हणजे तिथं नाही बसलं ना, मला लय खूप रडायला यायची, इतकं रडायला आई यायची, गो. इतकं रडायची, मोठ्या मोठ्याने मी रडत अख्खं हा. पुस्तक मी रडत वाचलं बापरे. असलं. आणि मग सकाळी उठून मी आली, ते पूजा वगैरे झाली, मी 12 वाजता गेले दवाखान्यात. हम्म. आणि परत सकाळी उठले तर नाही का डॉक्टर आले, तर डॉक्टर म्हणले क्रिएटिन आता 6 वर आले आणि डायलिसिसची काही गरज पडणार अरे नाही वा. उद्याच्या असं म्हणले. बापरे. मग परत स्वामींच्या पाया पडले आणि खरे. परत रोज मी मठात जायची, इबिती घ्यायची तिथं, परत यांना इबिती द्यायची, आयुष्यमध्ये जायची हळूच नाही का, हा. हळूच आधीच चिमटीत घेऊन जायची आणि मग त्यांच्या तोंडात टाकायची आणि परत मी माघारी यायची आणि स्वामी स्वामी करत बसायची. हम्म. परत 1.5 वर आले वगैरे असं अरे झालं. वा. मग म्हणजे 1.5 वर आता आले बंद वगैरे. झालं डायलिसिस? आता नाही, डायलिसिस तेव्हा एकच झाली, पण डॉक्टरचं म्हणणं की कंटिन्यू करावं लागेल. आता ते किडनीचं नाही की नाही, क्रिएटिन खूप बिलकुल वाढलंय. करायची वेळ येणार नाही ताई आता. नाही. हा. आणि मग त्याच्यावर नाही का हा. ते परत आतड्याला छिद्र तसंच राहिलेलं. अरे अरे. हो. मग मी ते 11 गुरुवारी केले हम्म. आणि 11 गुरुवारी केल्याच्या नंतर 3 महिन्यांनी त्यांना घरी सोडलं. 3 अरे महिने वा. ऍडमिटच होते ते. बापरे. आणि 3 महिन्यानंतर मग त्यांना छिद्र एक होतं आतड्याला पडलेलं, त्यामुळे ते आतच ठेवत होते. जेवण नव्हतंच ना त्यांना, हम्म. की ते पिशवी होती प्रोटीनची, बरोबर आहे. एक हा. दिवशी आड लावायची ते प्रोटीनची हो. पिशवी. आणि मग ते 3 महिने त्याच्यावर ठेवलं हम्म. आणि त्याच्यानंतर मग 3 महिन्यानं घरी सोडले. म्हणले 15 दिवस तुम्ही घरी जावा, खूप दिवस झाले हा. आणि आपण नंतर ऑपरेशन करूया त्याचं. हा. आणि मग 3 महिन्यानंतर 15 दिवस घरी आलो, नंतर ऑपरेशन केलं. तर ती छिद्र परत गेलो तर मुजलेलं होतं ते छिद्र, अरे म्हणजे वा. भरून आलतं. म्हणजे आणि मग सगळं संपलं होतं ते डायलिसिसचं. हो. आणि डायलिसिस नाही, ते ऑपरेशनचं पण नाही. मग 11 गुरुवारी केलते ना, 11व्या गुरुवारी उद्यापनच्या टायमाला हा. असं नाही का निवेद केला पुरणपोळीचा मी. हम्म. आणि पुरणपोळीचा नैवेद्य केला, ग्रंथ वाचले. हा. आधी पुरणपोळीचा नैवेद्य केला हा. आणि दोघी आम्ही, दीदी आणि मुलगी माझी आणि मी, दोघी आम्ही ताटं भरत होतो
अच्छा. स्वामींना आणि देवाला असे 2 ताटं केलती आमच्या हा. देवासाठी आणि स्वामीसाठी बरोबर आहे. केलती. हा. तर असंच एक बाहेर मुक्का माणूस आला, असं बोलताच येत नव्हतं त्यांना. अरे बापरे. तर नुसतं त्या हातानं खुणवत होता. मी हा. ताटं करत होते. दीदी म्हणते, मम्मी कोणतरी बाहेर आले आणि हाताने जेवाय दे म्हणते बघ म्हणे. त्याला बापरे, बोलता येत ते नाही. स्वामीच होते ना ताई. हां. आणि मग मी काय म्हणलं, आता स्वामींना नैवेद्य द्यायचं, ही ह्यांना दिलं तर उष्ट होईल ना. तर बरोबर दीदी आहे. काय म्हणते, जाऊ दे दे. आणि हे का हा. देऊन टाक त्यांना आधी जेवायला, आपण स्वामींना दुसरं ताट करू. अरे वा. आणि मग ते आम्ही काय केलं, भरलेलं ताट त्यांना नेऊन दिलं. हम्म. बसायला बसकं दिलं आणि तिथं बाहेर दारातच बसवलं त्यांना. हम्म. आणि नंतर दीदी विचारायची त्यांना, हे काय देऊ का, हे देऊ का, ते देऊ का. तर ते म्हणायचे नको. आणि फक्त बोटाने 2च केलं, 2 भजी दे म्हणून 2च भजी घेतले त्यांनी परत. अरे बापरे, बघा. हो, 2 भजी घेतले. आणि मग ते खाल्लं वगैरे. मग परत लक्षात यायला लागलं की आपण स्वासले तर आहे नाही का. आणि मग त्या वक्ताला कसं स्वामींचं कसं वर हात करून एक मूर्ती आहे हो बघा, हो हो. दिव्यात ते तयार झालेलं. अरे वा. आणि मग ते गुरुवार माझं 11 गुरुवार झालं. मग ते 11 गुरुवार मी रडत गेलो होतो. मग मी काय बापरे. म्हणलं नाही का, आता हे गुरुवार झाले ते 11 रडतच झाले, तर आपण चांगले परत गुरुवार करू हो म्हणलं. हो हो. परत मी 11 गुरुवार अरे पकडले. वा. आणि मग 11 गुरुवारी झाल्याच्या नंतरच्या गुरुवारच्या लास्ट दिवशी एका गुरुवारीने हा. असे नाही का, मी दत्ताला प्रदक्षिण घालून आत आले तर सगळे असे पाहून मोठे 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 घरातनं सगळे फिरलेले. हा. लाल लाल असे लाल लाल अरे असे. आणि बापरे. हा. आणि मी माझ्या मिस्टरांना म्हणते, नाही का तुम्हीच नाचलाय हे पाय, नाही का हा. तुम्हीच नाचलाय सगळ्या घरात. एवढे मोठे पाय कोणाचेच नाही. ते म्हणतात तेच बरोबर. माझ्या पायाला खाली कुंकू आहे का, तिला आलंय म्हणते अरे पाय. वा. आणि मी म्हणते आमचे सगळ्यांचे छोटे पाय, ह्यांचे एकट्याचेच पाय मोठे. ते म्हणते नाही. मी म्हणते तुम्हीच नाचलेलं सगळं घर इतकं पाहून. नाही मग माझ्या काही लक्षातच नाही. मग खूप दिवसांनी तुमचा चॅनेल मला नाही का ऍड केला, महिला सेवा ग्रुप. हा. त्यात तुमचे अनुभव यायला लागले. मग मला ते आठवायला लागले, ते पावन वगैरे. हो. हो, मग ते नाही का, मग ते परत ते क्लिअर झालं. हा. आणि मग आता सगळे व्यवस्थित आहे म्हणजे. अरे वा 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 हो वा. हो, मी आता शेअर मुलगी पण करते हा ताई. सेवेत आहे. हो हो, हा, श्री मुलगी स्वामी समर्थ ताई. की असेच काही अनुभव असतील तर या दिलेल्या नंबरवर रात्री 9 ते 10 ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता.